विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानार्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम तुमचं सर्वांचा मी खूप खूप आभारी आणि ऋणी आहे की आपल्या टेस्ट सिरीजला भरपूरच रिस्पॉन्स दिलेला आहे आपण. आणि त्या टेस्ट सिरीजचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मागणी आहे की विश्लेषण द्या त्याचं. तर विश्लेषण एखादं PDF टाकण्यापेक्षा एक व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचा माझा मानस होता. तर व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे तर हे मी तुम्हाला देतो आहे. तर एकाच व्हिडिओत सगळं बसणं शक्य नाही, तर मी आज चालू घडामोडीचे जे आपले प्रश्न होते टेस्ट नंबर फर्स्ट जे आहे कंबाईनची, तर त्याचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं विश्लेषण मी आपल्याला देत आहे. तर पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी आहे. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी विधानं दिलेली आहेत आपल्याला. तर 3 विधानं दिलेत. तर त्यांनी जुलै 2021मध्ये 100 वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार मिळाले होते. तर असे 3 स्टेटमेंट आहेत आपल्यासमोर. हे एक आहे. जाणता राजा या महाकाव्याचे ते किंवा महानाट्याचे ते लेखक होते. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे. तर महानाट्याचे ते लेखक होते, ज्याचे अनेक प्रयोग 12,000च्या वर त्याच्यावरती प्रयोग झालेले आहेत. जाणता राजाच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांविषयी ते नाटक होतं. तर त्याचे लेखक आणि दिग्दर्शक बाबासाहेब पुरंदरेच होते. तर यांनी 100व्या वर्षामध्ये एंट्री केली होती. हे बरोबर होतं. अविधान नसणारा पर्याय कट करायचा. तर ब हा पर्याय कट झाला. मग पुढे बघायचं, त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार मिळाले होते. तर इथे लक्षात ठेवा की पद्मश्री हा पुरस्कार त्यांना दिला नव्हता. तर हे व्यक्तिमत्व मोठं होतं. मोठ्या व्यक्तींना असे खूप मोठे मोठे पुरस्कार, तर पद्मविभूषण आणि महाराष्ट्र तर हे दिले होते. पद्मश्री त्यांना दिलेलं नव्हतं. त्यामुळे मित्रांनो इथे लक्ष ठेवा की हे वाक्य चुकले. ब विधान हे चुकलेलं आहे. ब वाली आधीच हा आपण सेकंड पर्याय कट केला होता, कारण आपलं बरोबर होतं. ब क हा चौथा पर्याय पण आपला कट झाला. तर मग पर्यायामध्ये फक्त येईल किंवा आणि क म्हणजे क ला वाचावं लागेल. जाणता राजा या नाट्याचे ते लेखक दिग्दर्शक होते. तर ते पण बरोबर आहे. म्हणजेच आणि क आपला असा पर्याय नंबर 3 हे उत्तर येईल. तर बळवंत मोरोपंत पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर 1941मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी काम केलेलं आहे. पुरंदरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळमध्ये 1941मध्ये आणि 12,000च्या वर त्यांनी नाटकं केलेली आहेत. त्याच्यामध्ये ते स्वतः लेखक आणि दिग्दर्शकही होते. तर हे पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. आणखी त्यामध्ये यांची प्रोफाईल उघडून डिटेल आपण वाचून घ्यायचं, कारण त्याविषयी आपल्याला प्रश्न येऊ शकतात. अलीकडच्या कुठल्याही प्रश्नपत्रिकेत यांच्याविषयी प्रश्न दिसत नाही. आता झालेल्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या वगैरे, त्यामुळं याचं ॲनालिसिस तुम्हाला अजून करायचं. मी तुम्हाला थोडक्यातच महत्त्वाच्या गोष्टी तेवढ्या सांगितल्या, तर आणखी तुम्हाला त्यामध्ये पाहावं लागेल. दुसरा प्रश्न आहे की 6व्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तर ब्रिक्स हे तुम्हाला माहीत आहे, त्याच्या नावातच त्याचे सदस्य राष्ट्र आहेत. म्हणजे एवढ्यांचाच तो चित्रपट महोत्सव होतो. मागच्या वर्षी 2021मध्ये गोवा येथे डिसेंबर महिन्यात झाला होता ब्रिक्स. तर हे तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, ही जी ब्रिक्स नावाची संघटना आहे, तर यामध्ये कोणकोणते देश आहेत? ब्राझील आहे, रशिया आहे. याच्यावरती अजून एक पुढे प्रश्न आहे, तिथे आपल्याला आणखी बघायचं आहे. आय म्हणजे इंडिया आहे, आणि सी म्हणजे चायना आहे, आणि यस म्हणजे साऊथ आफ्रिका आहे. तर यस म्हणजे साऊथ आफ्रिका यामध्ये आहे. तर या ठिकाणी म्हणून या संघटनेला ब्रिक्स असं म्हटलं जातं. अलीकडचं जी परिषद आहे, तर त्याचा होस्ट यजमान भारत होता. म्हणजे ती भारतामध्ये झालेली. अलीकडची जी व्हर्च्युअल झाली पण भारतामध्ये झाली. तर यांचा एक चित्रपट महोत्सव पार पडला आहे, तो गोव्यामध्ये पार पडला आहे. तर गोव्यामध्ये पार पडलेला हा जो चित्रपट महोत्सव आहे, हा चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये बघा दर महिन्याला इफी नावाचा महोत्सव पार पडत असतो, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल.
IFFI इफी. तर मी स्वतः हा एक सोहळा पाहिला होता इफीचा गोव्यामधला, अतिशय सुंदर आहे. म्हणजे चित्रपट या ठिकाणी इफी जो आहे हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा पण आहे, पण तो ब्रिक्स राष्ट्रापुरताच आहे. मग त्या सोहळ्यासोबतच हा सोहळा पण पार पाडलेला आहे ब्रिक्ससोबत. तर एखाद्या मोठ्या लग्नामध्ये एखाद्या छोट्या गरीब मुलीचं लग्न होतं, तर त्या प्रकारचा हा सोहळा तिथे मोठ्या एका कार्यक्रमामध्ये हा एक छोटा कार्यक्रम ब्रिक्सचा पण पार पाडला आहे. तर ब्रिक्स हे विकसनशील राष्ट्राची संघटना आहे आणि मग त्यांचा चित्रपट सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे तर हे विचारतील तुम्हाला. तर याचं उत्तर आहे बी ब्रिक्स बरकत. असं लक्षात ठेवायला तुम्हाला टेक्निकली सोपं होईल. तर बऱ्याच गोष्टी ट्रिक्स टेक्निक्सवर आपल्याला लक्षात ठेवायच्या, कारण येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये उत्तर त्या ठिकाणी निवडायचं असतं. मग तुमचा वेळ वाचला पाहिजे. जर तुमच्याकडे टेक्निक असतील तर पटकन तुम्हाला उत्तर निवडता येतं. तर बी ब्रिक्स म्हणजेच बी फॉर बरकत असं लक्षात ठेवा. बराकत किंवा बरकत हा चित्रपट आहे. तर बरकत हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यासोबतच द सन अबाव मी नेव्हर सेट्स, द सन अबाव मी म्हणजे माझ्या डोक्याच्या वर हा कधीच मावळत नाही. तर त्याचं मराठीत भाषांतर लक्षात ठेवायचं, ज्यामुळे तो प्रश्न विसरत नाही आपला. द सन अबाव मी नेव्हर सेट्स असा एक चित्रपट आहे. तर या दोन चित्रपटाला मिळून हा पुरस्कार विभागून मिळाला आहे, पण या पर्यायामध्ये इथे तुम्हाला तसं दिलेलं नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं की फक्त पर्याय काय दिला आहे, बरकत हाच दिला आहे, तर बरकतच लिहायचा. आता आसुरन मुद्दाम इथं पर्याय दिला, तर पर्याय देतानाही मी अतिशय अभ्यासपूर्ण या ठिकाणी ही टेस्ट सिरीज बनवली. एका प्रश्नाला जवळपास 10-15 मिनटं वेळ लागलेला आहे. अभ्यासपूर्ण आयोगाचे सगळे मागचे पेपर समोर ठेवून अगदी अभ्यास करून हा पेपर तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलंच आहे की याच पेपरमधला एक प्रश्न राज्यसेवेच्या पूर्वला जशास तसा आला होता. अगदी त्याच्यात 3 नंबर पर्याय होता राज्यसेवेमध्ये आणि यामध्ये पण 3 नंबरच होता. तो हा चौथा प्रश्न येणारच आहे, तो तुम्हाला आता चर्चेला येणारच आहे. हां, तर मग आसुरन हा जो चित्रपट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा की आसुरन चित्रपटामध्ये जो नायक आहे तर त्याचं नाव आहे धनुष्य. तर याला बरेच पुरस्कार धनुष्याला मिळालेत. तर या चित्रपट महोत्सवामध्ये, ब्रिक्स चित्रपट महोत्सवामुळे, तर धनुष्य जो नायक आहे तर यांना सर्वश्रेष्ठ नायकाचा पुरस्कार इथे मिळालेला आहे. सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरुष कॅटेगरीमध्ये. तर पुरुष असं त्यामध्ये कॅटेगरी दिली. जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर जाणार ब्रिक्सच्या, तर इथे तुम्हाला त्याची माहिती आहे. तर तुम्ही प्रत्येक वेबसाईटला या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तिमत्वाला भेट देणं गरजेचं आहे, त्यांची प्रोफाईल पाहणं गरजेचं आहे. कारण मी जे पॉईंट हायलाईट केलेत, तर राज्यसेवेला किंवा ग्रुप सीला बराचसा आपला गेस लागतो आहे अलीकडे. तर जशाच तसे प्रश्न येत आहेत. जे पॉईंट मी सांगितले होते अगदी आदल्या दिवशी, तर त्यावरती प्रश्न येतात. त्यामुळे तुम्ही ती प्रोफाईल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा ब्रिक्स चित्रपट महोत्सव असेल, तर ही प्रोफाईल आणखी उघडून तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आसुरन चित्रपटातील जो नायक आहे धनुष्य, तर हा एक सावकाराकडून किंवा मोठे जे जमीनदार असतात त्यांच्याकडून शेतकऱ्यांचं जे शोषण होतं, तर त्यावरती तो चित्रपट आहे. मी स्वतः तो डबिंग केलेला पिक्चर हिंदीमध्ये पाहिला आहे, आसुरन. तर आसुरनमधील उत्कृष्ट भूमिकेबद्दल धनुष्य नावाच्या अभिनेत्याला ब्रिक्सचा अवॉर्ड मिळाला आहे. चित्रपटातला हिरोचा अवॉर्ड मिळालेला आहे. तर बेस्ट हिरो म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाला आहे. आता ते सोडून त्यांनी जर अभिनेत्री विचारली, तर इथे अभिनेत्री पण विचारू शकतात. अभिनेत्री जर तुम्हाला विचारली तर लारा नाव आहे त्या अभिनेत्री. लारा म्हणजे भारतातली नाही, तर ती जी अभिनेत्री आहे तर त्या अभिनेत्रीचं नाव लारा बोल्डोरिनी असं नाव आहे, बोल्डोरिनी. तर ही अभिनेत्री, बेस्ट अभिनेत्री लारा बोल्डोरिनी आणि बेस्ट अभिनेता धनुष्य आसुरन चित्रपटातील भूमिकेबद्दल हे लक्षात ठेवा. तर लारा बोल्डोरिनी ही जी अभिनेत्री आहे, तर हिने ऑन व्हील्स नावाचा चित्रपट आहे तर त्याच्यामध्ये काम केले. तर यांनासुद्धा या ठिकाणी बेस्ट हिरोईन किंवा बेस्ट नायिका म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे ब्रिक्स चित्रपट महोत्सवामध्ये. तर हे लक्षात ठेवायचे ब्रिक्स चित्रपट महोत्सव.
तर हा 28 नोव्हेंबर 2020 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा पार पाडलेला सोहळा आहे. आणि त्याच दरम्यान फिल्म फेस्टिवल जो इफ्फी आहे गोव्याचा, तर तो पण पार पडलेला आहे. इफ्फी हा 52वा होता, तर हे लक्षात ठेवा. आणि ब्रिक्स चित्रपट महोत्सव कितवा होता असं तुम्हाला विचारतील, तर इथे प्रश्नामधली जी माहिती आहे तर त्यावरती सुद्धा प्रश्न तयार होतो. तर ह्या 6व्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवामध्ये, तर हे लक्षात ठेवा. अभिनेत्री लारा बोल्डोरिनी यांच्याविषयी लक्षात ठेवा. ही बोल्ड अभिनेत्री असं लक्षात ठेवायचं. तर बोल्ड अभिनेत्री लारा, तर त्यांना मिळालं ऑन हिल्स नावाचा चित्रपट आहे त्यांचा, तर त्याच्याबद्दल यांना मिळालेला आहे. आणि याच्यासोबतच गोव्यामध्ये इफ्फी जो झाला आहे तो इफ्फी मात्र 52वा आहे. तर इफ्फीबद्दल आपल्याला तुम्ही त्याची प्रोफाईल उघडून इफ्फीबद्दलही माहिती वाचणं गरजेचं आहे. त्याच्यात कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे वगैरे आता मी सांगत नाही, कारण दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतं. तर सध्या तुम्ही ब्रिक्सबद्दलच लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 100% पेपरलेस होणारं जगातील पहिलं सरकार कोणतं? तर पर्याय दिलेत UAE, म्यानमार, फ्रान्स आणि दक्षिण सुदान. तर याच्यामध्ये 100% जे पेपरलेस झालेलं सरकार आहे जगातलं पहिलं सरकार, तर यावरती हल्ली प्रश्न विचारू शकतात. थोडंसं कंबाईनला आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पण प्रश्न विचारतात. तर याच्यामध्ये UAE लक्षात ठेवायचं. UAE म्हणजे युनायटेड अरब अमिरात. तर हे या ठिकाणी UAE जो आहे युनायटेड अरब कंट्रीमधला देश आहे. तर यांना जगातलं पहिलं पेपरलेस सरकार म्हणून त्यांनी सगळीकडेच घोषणा केलेली आहे. तर खालीलपैकी कोणतं सरकार आहे किंवा कोणता देश आहे ज्याने 100% पेपरलेस असं जगातलं पहिलं सरकार आहे ते? तर दुसरं कोणतंही असं सरकार नाही की जे पेपरलेस झालेलं आहे. तर याविषयी प्रश्न येऊ शकतो. शिवाय इथे बजेटविषयी विचारतात. आता अलीकडे भारतातला बजेट पण पेपरलेस झाला आहे. तर यावर्षी जो 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामनजींनी जो बजेट मांडला आहे 2022चा, तर हा दुसरा पेपरलेस बजेट आहे. म्हणजे तुम्हाला विचारतील पहिला पेपरलेस बजेट भारताने कधी मांडला, तर तो मित्रांनो 2021चा आहे. आणि आता निर्मला सीतारामनजींनी जे मांडलेला आहे तर हा 2022चा दुसरा पेपरलेस बजेट आहे. आणखी ते तुम्हाला प्रश्न विचारतील की पेपरलेस बजेट मांडणारं पहिलं राज्य कोणतं भारतातलं, तर ते उत्तर प्रदेश हे लक्षात ठेवायचं. तर उत्तर प्रदेश हे पेपरलेस बजेट मांडणारं भारतातलं पहिलं राज्य आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेश, तर हे भारतातलं. तर पेपरलेसच्या आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आंतरराष्ट्रीयवर आला तर UAE, भारतामधलं राज्य विचारलं तो UAE UP असं लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, UAEच्या नंतर UP, कारण आपण विसरणार नाही UAE असल्यामुळे यूच्या पुढे P टाकायचा आणि UP असं थोडं टेक्निकली लक्षात ठेवा. आणि भारतानं जो यावर्षी बजेट मांडला आहे तर हा दुसरा पेपरलेस बजेट आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे मित्रांनो, तो जशास तसा आपल्या परीक्षेमध्ये म्हणजे राज्यसेवेला पडला आहे. मी आधी टेस्ट सिरीज घेतली आणि त्यानंतर राज्यसेवा झाली. किंवा कालच्या टॅक्स असिस्टंटला सुद्धा आपण नीती आयोगावर चर्चा केलेला प्रश्न ॲज इट इज माझ्या तोंडचे स्टेटमेंट त्यामध्ये आलेले आहेत. तर नीती आयोग हा घटनात्मकही नाही आणि कायदेशीर नाही, नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे असं तुम्हाला म्हटलं होतं, ज्याची निर्मिती घटनेतही नाही त्याचा उल्लेख आणि कायदा पण नाही. तर आपण पाहिलं की कॅबिनेटच्या सिग्नेचरने, सहीने, गव्हर्नमेंटच्या सहीने, कॅबिनेट मंत्र्याच्या सिग्नेचरने नीती आयोगाचा जन्म झाला आहे. तर तसा प्रश्न आपल्याला यामध्ये टॅक्स असिस्टंटच्या मेन्सला विचारलेला आहे. तर इथे जशास तसा अगदी आयोगाने एलॉन मस्क यांच्याविषयी जे जगातले श्रीमंत व्यक्ती त्यांच्याविषयी पर्याय नंबर 3च दिला आहे. कारण या ठिकाणी मी आयोगाचे प्रश्न समोर ठेवून आयोग जसा विचार करत असेल तर त्या दृष्टिकोनातून विचार करून प्रश्नपत्रिका काढलेली आहे. त्यामुळेच प्रश्न आपले भरपूर येतात. तर मागच्या टेस्ट सिरीजमध्ये आपले 27 प्रश्न आले होते. तर आताही कदाचित तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर या ठिकाणी आताच तुम्हाला त्याचा प्रत्यय आला की एलन मस्क यांना टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2021 हा पुरस्कार विचारला आहे. जोड्या लावा वगैरे आलं तर मागचे थोडंसं माहीत असलं पाहिजे. तर 2020चा कोणाला मिळाला आहे
हे तुम्ही तर जो बायडन आणि कमला हॅरिस, तर पर्याय नंबर त्या ठिकाणी 3 आणि 4 मी मुद्दामच मागचे दिलेत पर्याय. तर पर्यायसुद्धा एकदम ऑथेंटिक आहेत. तर पर्यायही आपले एकदम ऑथेंटिक आहेत हे लक्षात ठेवायचं. तर जो बायडन आणि कमला हॅरिस यांना 2020चा पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवा. तर यांना 2020 आणि 2021चा कोणाला मिळाला तर हे आपण लक्षात ठेवायचं. एलन मस्क यांना 2021चा मिळाला आहे. ते फाउंडर अँड CEO ऑफ स्पेस एक्स नावाची कंपनी आहे त्यांची, जी स्पेससाठी मदत करते वेगवेगळ्या मोहिमेसाठी. तर यांची एलन मस्क यांची कंपनी कोणती, अमेरिकन आहेत ते, स्पेस एक्स नावाची कंपनी आहे. आणि जगातले सगळ्यात श्रीमंत म्हणून त्यांची $266 बिलियन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. तर ही जगातले श्रीमंत व्यक्तिमत्व. तर त्यांना टाइम्स पर्सन ऑफ द इयर, टाइम्स नावाचं अमेरिकेतलं जे मॅगझिन आहे तर त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. तर असंही तुम्हाला यावरती विचारू शकतात. त्यानंतर पुढे लक्षात ठेवायचं की खालीलपैकी कोणती राष्ट्रीय LED कार्यक्रमाचे घटक आहेत. तर सर्वांसाठी माफक दरामध्ये उन्नत ज्योती LED उजाला आणि राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम SNLNP. तर हे 2 विधानं दिलेत. तर दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. तर हे लक्षात ठेवायचं की सर्वांसाठी माफक आणि उन्नत दरात ज्योती LED उजाला हा जो कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 10 रुपयामध्ये LED बल्ब आपल्याला मिळतो. ग्रामीण भागामध्ये तो 7 वॅटचा आहे. तर अगदी डिटेल स्टेटमेंट आलं तर लक्षात ठेवा, ग्रामीण भागामध्ये तो 7 वॅटचा आहे आणि 7 वॅट ते 12 वॅट असा बल्ब दिला जातो. ज्याच्यामुळे काय होतं की सर्वांना त्या ठिकाणी ऊर्जेची आपल्या बचत पण होते, एनर्जीची बचत होते आणि सर्वांसाठी माफक दरामध्ये त्या ठिकाणी हा बल्ब मिळतो. तर हे लक्षात ठेवायचं, म्हणून हे विधान पण बरोबर आहे. तर या बाबतीमध्ये उजाला नावाची जी योजना आहे तर या योजनेचा उजाला असं फुल फॉर्म आहे तुम्हाला विचारतील ते उन्नत ज्योती अफोर्डेबल LED फॉर ऑल असं त्याचं फुल फॉर्म आहे. उन्नत ज्योती अफोर्डेबल LED फॉर ऑल असं त्याचं हे आहे, SNLNP. तर या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की हा कार्यक्रम आहे S फॉर स्ट्रीट, रस्त्यावरचा स्ट्रीट, L फॉर लाइटिंग आणि N फॉर नॅशनल प्रोग्राम हा 2015ला सुरू झाला आहे, राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम. तर खालीलपैकी कोणते राष्ट्रीय LED कार्यक्रमाचे घटक आहेत तर हे दोन्हीही त्यामध्ये घटक आहेत. तर त्याविषयी प्रश्न येऊ शकतो. तर भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणे आहे, टॅप कनेक्शन ज्याला म्हणतो आपण, नळ जोडणे असलेलं पहिलं हर घर जल राज्य म्हणवलं जाणारं पहिलं राज्य कोणतं आहे. तर त्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायच्यामध्ये देशातलं सगळ्यात लहान राज्य जे आहे तर गोवा नावाचं जे राज्य आहे. जनरली आपण केरळ असलं तर केरळ देतो, पण गोवा हे कुठलीही योजना राबवायला लगेच सोपं आहे. तर बघा करोनाच्या काळात पहिलं करोनामुक्त राज्य कोणतं, गोवा असं मध्ये झालं होतं. परत मग रुग्ण वगैरे सापडले, पण थोड्या कालावधीसाठी ते करोना फ्री असलेलं राज्य झालं होतं. तर हे लक्षात ठेवा. तर 100% नळ कनेक्शन या गोव्यामध्ये मिळालेलं आहे. तर गोवाच्या बाबतीत आणखी पॉईंट लक्षात ठेवा की 62% नागरीकरण झालेलं राज्य आहे. तर देशामध्ये सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं टक्केवारीमधलं राज्य लक्षात ठेवा. तर टक्केवारीमध्ये लोकसंख्या त्यांची कमी आहे, लोकसंख्या कमीमध्ये दुसरं राज्य आणि क्षेत्रफळात सगळ्यात लहान राज्य आहे, 3702 चौरस किलोमीटर. तर हे विश्लेषण करत असताना, ॲनालिसिस करत असताना जे इतर पॉईंट सांगितलेत त्यावरती सुद्धा प्रश्न येतात. तर आपल्या चर्चेमधले किंवा आपल्या लेक्चर जे डेली होतात आपले झूमवरती तर त्याच्यातले 60 ते 65% प्रश्न येतात. कारण या क्षेत्रामधला माझा बराचसा अनुभव आहे, 15 वर्षाचा जवळपास माझ्या अनुभवी गाठीशी असल्यामुळे यामधले प्रश्न बरेचसे येत असतात. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला की गोवा हे राज्य नळ कनेक्शन मिळालेलं राज्य आहे. तर गोवा अचिव्ड 100%. तर सगळ्यांनाच नळादा हर घर जल योजना जी आहे तर ही जलशक्ती मंत्रालयातर्फे राबवली जाते आणि प्रत्येकाला पाण्याचं नळाचं कनेक्शन द्यायचं आहे. तर हे कधीपर्यंत आपल्याला अचीव करायचं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा की 2024 पर्यंत हे टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे. तर 2024 पर्यंत
सर्वांना नळ ग्रामीण भागासाठी म्हणतो मी, शहरी भाग नाही तर शहरी भाग नाही, ग्रामीण भागासाठी नळ कनेक्शन द्यायचे. रुरल एरिया जो आहे तर त्यासाठी हे कनेक्शन द्यायचे आणि याच्यामध्ये गोवा राज्यानं तर 100% दिलेलंच आहे. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं होतं की ब्रिक्सचा पुढे एक प्रश्न आहे, तेव्हा तिथे आणखी चर्चा करू ब्रिक्सबद्दल. तर ब्रिक्सची 14वी परिषद, 13वी परिषद, 12वी परिषद आणि 11वी परिषद अशा जोड्या दिल्या. आता काही टेक्निक्स आहेत त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. असं तुम्ही ब्रिक्स शब्द लिहून घ्यायचा. व्हिडिओ ऐकत असताना नुसतं ऐकून घ्यायचा नाही, तर त्या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही लिहून घ्या. आता सगळ्यांनी टेस्ट सिरीज लावली नाही, पण ज्यांनी लावली नाही टेस्ट सिरीज तर त्यांनी पण हे पेपर ॲनालिसिस पाहून घ्या, ज्यातून तुम्हाला येणाऱ्या कंबाईनला फायदा होईल, ग्रुप सीला फायदा होईल. जशाच तसे काही प्रश्न राज्यसेवेसारखे येऊ शकतात, त्यामुळे तुमचा वेळही वाचून पटकन उत्तर लिहिता येतं आणि परीक्षेतही कॉन्फिडन्स वाढतो. तर ब्रिक्समध्ये हे लक्षात ठेवा, बी जे आहे इथून लक्षात ठेवायचं 11 नंबर. तर 11वी शिखर परिषद यांच्याकडे झाली होती. आणि पुढे आर म्हणजे 12. तर इंडियामध्ये 13. तर 13 हा महत्त्वाचा फिगर आहे इंडियामध्ये, 13. त्याच्यानंतर 14 चायना आणि साऊथ आफ्रिका 15. तर या नावाप्रमाणेच सगळ्या शिखर परिषदा होत जातात. तर ब्रिक्सच्या ज्या परिषदा असतात तर त्या नावाप्रमाणेच पुढे पुढे चालतात. 11, 12, 13, 14, 15 अशी शिखर परिषदा पार पाडल्या जातात. तर हे लक्षात ठेवायचं. मग इथे आपल्याला जोड्या जुळवायला सोपं जातं. तर 14वी परिषद जी आहे तर 24 जून 2022मध्ये, तर ती चीनमध्ये. 13वी परिषद जी आहे तर ती 2021मध्ये भारतामध्ये पार पाडली. तर हे लक्षात ठेवा, इथे भारत म्हणजेच बीचं काय आहे, थर्ड उत्तर आहे. याच्यामध्ये बघून घ्यायचं, बीचं थर्ड 2 ठिकाणी आहे. मग तुम्ही त्या नावानुसार लक्षात ठेवायचं. बी 11 जर लक्षात ठेवला की पुढच्या परिषदा ऑटोमॅटिक येतात. तर बी म्हणजे ब्राझीलमध्ये 11 नंबर लक्षात ठेवायचा. मग पुढच्या सगळ्याच परिषदा या ठिकाणी जुळवता येतात. तर पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे. तर ब्रिक्स ही महत्त्वाची डेव्हलपिंग कंट्रीजची एक संघटना आहे. मग ती कधी स्थापन झाली वगैरे हे पण तुम्ही करून ठेवायचं की कधी स्थापन झालेली आहे, त्याची पहिली परिषद कुठे पार पाडली. तर ही बघा पहिली परिषद त्याची लक्षात ठेवायची 16 जून 2019मध्ये पार पाडली. 2009मध्ये, 19 नाही तर 2009मध्ये पार पाडली होती. एडतनबर्ग नावाचं शहर आहे. तर एकदम वेडे झालेले लोक आहेत, असं टेक्निकल लक्षात ठेव, वेडे लोक, एडतनबर्ग लोक. तर ब्रिक्ससाठी वेडे झालेत, ब्रिक्ससाठी काही करणारे रशियातले लोक आहेत ते, तर त्या शहरामध्ये झाले. तर ब्रिक्ससाठी वेडे झालेले लोक आहेत, तर त्या शहरामध्ये एडतनबर्ग नावाचं शहर आहे. तर तिथे 16 जून 2009ला पहिली शिखर परिषद पार पाडली होती. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की ब्रिक्सची पहिली परिषद कुठे पार पाडली. तर कारण त्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये देत असताना तुम्हाला ते पण देतील. भारतामध्ये कोणती पार पाडली तर 13वी. तर बघा आपल्याकडं 13वी निमंत्रण पत्रिका असते, तर त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की भारतामध्ये 13 हा फिगर खूपच महत्त्वाचा आहे आपल्या कल्चरमध्ये, म्हणून आपली 13वी आपल्याकडे पार पाडली. तर हे जे ॲनालिसिस आहे तुम्हाला तिथे काहीतरी मदत करतं, कारण 13 आणि 14मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर तिथे तुम्हाला लक्षात की भारत 13 खूप महत्त्वाचा फिगर आहे भारतासाठी. तर हे मग तिथे तुम्हाला क्लिक होतं आणि उत्तर आपलं जोड्या जुळवा जर आलं तर तुम्हाला जमून जातं. तर हे लक्षात ठेवायचं. 13वी शिखर परिषद ही भारतामध्ये पार पाडली. त्याच्या आधी भारतामध्ये कधी पार पाडले तर 4थी परिषद ही 2012मध्ये पार पाडली होती. त्याच्यानंतर 4थी नंतर 4 आणि 4 8 लक्षात ठेवायचं. दर 4 वर्षांनी, आधी 4 सदस्य होते, नंतर सदस्य एक वाढलेला आहे. तर इथे लक्षात ठेवायचं 8वी, 4थी 4 2 8 लक्षात ठेवायचं. तर 4थी शिखर परिषद ही मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये, ते पंतप्रधान होते भारताचे, तर त्यांच्या काळामध्ये चारित्र्यक्रम 12 असं लक्षात ठेवा. तर हे चारित्र्यक्रम 12 तर मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये, आणि इथं 8 2 16 तर ही 2016मध्ये मोदीजींच्या काळामध्ये पार पाडली. ही गोव्याला झाली होती, याच्याविषयी प्रश्न आले होते. तर भारत ज्या ज्या संघटनेत आहे मित्रांनो तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर ही गोव्यामध्ये शिखर परिषद पार पाडली ब्रिक्सची, तर 2016ची. आत्ता जी झालेली आहे तर ती शिखर परिषद 2021ची भारतामध्ये दिल्लीला झाली. ॲक्च्युली ती व्हर्च्युअल झाली. तर व्हर्च्युअल झाली, ज्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणतात, तर व्हर्च्युअल झालेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे आता जी झालेली आहे ती. त्यानंतर
पुढे लक्षात ठेवा की लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे कितवे भारतीय लष्कर प्रमुख आहेत, हा पण प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. तर 29वे लष्कर प्रमुख आहेत आणि इंजिनियर असलेले ते पहिलेच आहेत. तर तुम्हाला विचारतील इंजिनियर असणारे कोण आहेत, तर ते इंजिनियर असणारे पहिलेच आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1961ला जी शंकर कुरूप यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 8व्या अनुसूचीतील 22 भारतीय भाषेतील साहित्य लिखाणास दिला जातो. आतापर्यंत 2021 पर्यंत हे पुरस्कार 62 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. तर असे स्टेटमेंट या ठिकाणी आहेत. तर अ आणि ब हे दोन स्टेटमेंट त्याच्यामधले करेक्ट आहेत. तर अ आणि ब हे स्टेटमेंट त्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, चुकीचे विधान कोणते आहेत असं विचारले. तर चुकीचे विधान अ आणि ब हे आहेत, लक्षात ठेवायचं. तर अ आणि ब हे चुकीचे आहेत. मग राईट स्टेटमेंट 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला, तर दामोदर मावजे. तर दामोदर मावजे यांना कोकणी भाषेसाठी साहित्यासाठी देण्यात आलेला 57वा 57 हा पुरस्कार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की 57 आणि 56 आणि 57 हे दोन्हीही एकत्र देण्यात आलेले आहेत. तर 56 आणि 57 ते दोन्ही एकत्र दिलेत. तर 2020 आणि 21चे दोन्ही 21मध्येच दिलेत. तर इथे लक्षात ठेवा 2020चा कोणाला दिला आहे, तर त्यांचं नाव आहे, आसामी लेखक आहेत ते नीलमणी. तर 2020चा कोणाला दिला आहे, नीलमणी फुंकन. तर हे आहेत आसामी भाषेसाठी दिला आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि 2021चा कोणाला दिला आहे, तर दामोदर मावजे. तर हे कोकणी भाषेत, कोकणी ही भाषा लक्षात ठेवा गोव्यात बोलली जाणारी भाषा आहे. कोकणी म्हणजे कोकणात नाही, तर कोकणात ते थोड्याफार प्रमाणात बोलली जाते, पण ती गोव्याची राजभाषा आहे कोकणी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे, गोव्याची राजभाषा आहे. त्याच्यामुळे पर्याय अ आणि ब हे चूक होते, कारण 22 भाषेपेक्षा जास्त भाषेसाठी दिला जातो. तर किती भाषेला दिला जातो वगैरे हे तुम्ही तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर ज्ञानपीठ पुरस्काराविषयी आपल्याला विचारू शकतात. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न बघा. 2021 साली शांततेचा नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेला आहे, तर 2 व्यक्तींना दिलं होतं 2021चं. तर नोबेलवरती प्रश्न येण्याची शक्यता येणार आहे कंबाईनला. तर मारिया यांना दिलं आहे, मारिया रेसा हे आहेत. आणि त्याच्यानंतर दिमित्री मुराटो. आपण बघा गमतीने लक्षात ठेवायचं, इथे शांत बसा नसता मार खासाल, तर मरोस्तवर मार देण्यात येईल, मुरातो. तर मारिया काय म्हणते, शांत बसा नसता मार खासाल. तर शांततेसाठी हा पुरस्कार दिला आहे मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो या दोघांना हा पुरस्कार दिला आहे. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि क. अब्दुल रज्जाक गुराह, डेव्हिड कार्ड हे पण बघून घ्या. मागच्या परीक्षेमध्ये किंवा मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये यादीमध्ये त्यांची